काळ्या मसाल्यातलं अस्सल वऱ्हाडी जेवण पुण्यात खायला मिळालं तर? हे खायला आम्ही आलोय कोथरूडच्या हॉटेल वऱ्हाडीमध्ये. हे वऱ्हाडी मटण रस्सा आहे. नाही काय मटण, हा बरोबर, मटण रस्सा, मटण सुक्का. माझा नॉलेज कमी आहे मटण बद्दलचं. तर रंग बघ, म्हणजे की ट्राय करा आणि सांग कसं वाटतंय. मस्त मऊ मऊ, ते लगेच तोडता आलं, लुसलुशीत आहे. अप्रतिम आहे यार, खूप मऊ आहे, खूप सुंदर शिजलंय, खूप राईट शिजलेलं, ओव्हर कुक नाही, अंडर कुक नाही, खूप छान. आणि वऱ्हाडी म्हणल्यावर जी भीती वाटते तसं आहे नाही, तिखट जास्त अजिबात हे नाही. कारण 2-3 घासानंतर सुद्धा एक जे आफ्टर इफेक्ट आपल्याला सोसेल, पुणे मुंबई आणि इतर सगळ्या महाराष्ट्राला सोसेल इतपत वऱ्हाडी, आपल्यासाठी बॅलेन्स्ड मॅनेजेबल वऱ्हाडी केल्याबद्दल धन्यवाद. कारण एवढं तिखट सहन होतं, याच्यापेक्षा जास्त त्याला सवयच असावी लागते. अप्रतिम. इकडून तिकडून आपटण्याचे, नळ्या आपटण्याचे आवाज यायला लागले, तेव्हा माझा आवाज येणार नाही. मला मटण सुक्का आवडतो, त्यामुळे फ्लेवर्सचा जो बॅलन्स आहे ना, तो मला खूप परफेक्ट वाटतोय. कारण बऱ्याच ठिकाणी मटण खूप तिखट बनवत, टेक्स्चर पण इतकं छान आहे मटणाचं, तो परफेक्ट शिजलंय, हे सगळं असं जुळून खूप छान आलं. हा, यांची स्पेशालिटी आहे की हे मटण चाप आहेत. लगेच तुटलं. मस्त, खूप यमी आहे, खरंच खरंच यमी आहे, सुंदर आहे. खाऊन बघा. परफेक्ट तिखट, परफेक्ट मीठ, परफेक्ट शिजलेलं आहे, मऊ मऊ आहे, नुसतं खावा असं आहे, भाकरीची आठवण पण नाही येते. वन ऑफ द बेस्ट मटन थाळीज.